हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंगल कलश कसा नेमका भरायचा, योग्य पद्धत कोणती आहे, म्हणून आजचा हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. आज आपण अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मंगळवारी देवघरात कुलदेवीच्या नावाने मंगल कलश कसा भरावा, तो का भरावा, त्यासाठी कोणते साहित्य लागते, कोणते नियम पाळायचे आणि त्याची रोजची पूजा कशी करायची. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण योग्य पद्धतीने केलेला मंगल कलशच विधी घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवत असते. सर्वप्रथम मंगल कलशाचे महत्त्व काय. आपल्या शास्त्रानुसार मंगल कलश हा समुद्र मंथनाचे प्रतीक मानले जाते. समुद्र मंथनातून कलश प्रगट झाला आणि देवीने त्यावेळी कलशाचा उपयोग केला अशी मान्यता आहे. त्यामुळे कलश म्हणजे समृद्धी, देवत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे देवघरात जर तुम्ही कुलदेवतेच्या नावाने मंगल कलश स्थापित केला तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून तुम्ही मंगळवारी हा कलश भरणे अधिक शुभ मानले जाते, कारण मंगळवारी हा देवीचा वार मानला जातो. अनेक घरात कुलदेवीची पूजा यावेळी केली जाते. म्हणून जर मंगळवारी कुलदेवीच्या नावाने मंगल कलश भरला तर देवीची विशेष कृपा आपल्यावर राहते. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळेस आधी जर कलश स्थापन केला आणि मग कार्यक्रमाला सुरुवात केली तर तो कार्यक्रम 100% यशस्वीच होतो. आर्थिक अडचणी कमी होतात व आरोग्य चांगले राहते. घरात सुख शांती निर्माण होते. तर आपण पाहूया मंगल कलश भरण्यासाठी कोणते साहित्य लागते. सर्वप्रथम एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. पाणी, शक्य असल्यास गंगाजल, नाणे, सुपारी, लवंग, विलायची, हळद, चंदन, दुर्वा आणि अक्षदा. तसेच आंब्याचे पाने लागतात. पूजा करण्यासाठी लाल दोरा. पूजा करण्यासाठी हे साहित्य आधीच तयार ठेवावे व देवघर स्वच्छ ठेवावे आणि जिथे कलश ठेवायचा आहे तिथे स्वस्तिक काढायचे आहे. त्यावर तांब्या ठेवावा. त्यात पाणी भरा. त्यात गंगाजल टाका. एक नाणे, एक सुपारी, लवंग, विलायची, हळद, चंदन, दुर्वा, अक्षदा हे सगळे एक एक करून तांब्यात टाकावे आणि आंब्याचे पाणी 7, 11 किंवा 21 असे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता. त्यावर श्रीफळ ठेवावे व कुलदेवीचे नामस्मरण करायचे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य हे अर्पण करायचं आहे. या कलशातील पाणी आठवड्यातून एकदा बदलायचे आहे. तुम्ही मंगल कलश स्थापन करून बघा. तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होणारच, 100% होतातच. तर करून बघा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास माझा व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.